हे काय झालं, आपली ट्रॉली खड्ड्यामध्ये पलटी होता होता वाचली, ती कशी वाचली ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर मित्रांनो, हर्षद चव्हाण नव्हतं वावरात काही काम, म्हणून हर्षद चव्हाण जामच्या झाडात चापल्याला लागून गेला होता डायरेक्ट जाम. आपला कोंबडा तर पूर्ण गम मध्ये बसलाय, कारण की त्याची सोडून गेले त्याला राणी. नारळाच्या झाडाला लागले नारळ आणि त्याच्यात आहे डायरेक्ट पाणी. आणि त्याला गम मधून निघण्यासाठी दुसऱ्या राजाची राणी गायब करण्यासाठी तो तर डायरेक्ट कजा करत होता बो. आणि त्या दोघांची कजा पाहायला मला तर बेकार मजा येत होती बो. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि कधीच आपल्या मोठ्या सिंबाला काही काम नव्हतं म्हणून त्याची डिझेल पण नव्हतं, मग काय डिझेल टाकून घेतलं हो त्याच्यात. तर जयशंकर मित्रांनो, त्यानंतर मी आणि पप्पा निघालो आपल्या दुसऱ्या माळ्यात म्हणजे बिमदऱ्या. माझ्या मित्राचं नाव आहे पवन. पाण्याने कोरून कोरून बेकार मोठा होऊन गेला आमच्या बिमदऱ्यातला लवण. हमारे यहाँ ऐसा ही होता है. पाणीमुळे आपल्याला ट्रॅक्टर चढवण्याची जागा तर पूर्ण कोरावून गेली होती बो. आणि आपल्या वावरातून गेलेल्या पाईपलाईन पण मोकळ्या दिसायला लागून गेल्या होत्या तिथे. मग काय आपला मोठा सिंबा तर पुढे कंप्लीट निघून आला होता, पण ट्रॉली तर डायरेक्ट खड्ड्यामध्ये घुसून चालली होती बो. पण बरं झालं, ट्रॉली वगैरे काही पलटी झाली नाही. मग काय पप्पा ट्रॅक्टर बसून घेतली, पप्पाने ट्रॉली बाहेर काढून घेतली. आणि असा होता आपला आजचा ब्लॉग. आणि ब्लॉग कसा आला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हर्ष चव्हाणला फॉलो करून घ्या.